कोल्हापूर रोडवर असणाऱ्या माई हुंदाई कार शोरूममध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करून 10 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय। या टोळीचा म्होरक्या सराईत गुन्हेगार दिनेश गजेंद्र मोहिते याला राहत्या घरातून अटक केली आहे। टोळीतील अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन सदरची कारवाई केली आहे। मुरली मनोहर पवार, करण परलाल मोहिते, रोहित आणि अक्षय अशी पसार झालेल्यांची नावे आहेत। कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माई हुंदाईचे शोरूम आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोरूम सुरू असतं। बुधवार दिनांक 11 जून रोजी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करण्यात आलं। मध्यरात्री 2च्या सुमारास चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूने प्रवेश केला। मुख्य दरवाजा उघडण्यात आला, त्यावेळी आणखी दोघे चोरटे आत आले। जिन्याखाली असणाऱ्या कॅशियर कक्षाजवळ चोरटे आले, तेथील मुख्य दरवाजा न उचकडता काच अलगदपणे काढले। कॅश काउंटरवरून कक्षात प्रवेश करत तेथील गोदरेज कंपनीची तगडी तिजोरी तिघा चोरट्यांनी उचकटून बाहेर आणली। त्यातील रोख 9,68,000ची रोकड लंपास केली। या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना केल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील लवाछा गावात संशयित दिनेश मोहिते हा त्याच्या घरात मिळाला। त्याच्याकडे चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर चौघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचं सांगितलं। यावेळी त्याला ताब्यात घेत सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले। संशयित दिनेश मोहिते हा गुजरातमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावर घरफोडी आणि गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच गांजा वाहतुकीच्या गुन्ह्यात वलसाड न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती। सदर गुन्ह्यात तो 5 वर्ष जेलमध्ये होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।